राकेश आपल्या बायकोसोबत गाड्यावर वडापाव खात होता. तेव्हा अचानक त्या वडापाववाल्याने त्याच्या 18 वर्षाच्या मुलाला एक कानाखाली मारली आणि रागात म्हणाला, तुला किती वेळा सांगितलं आहे की काम करत असताना ग्राहकांकडे लक्ष द्यायचं. ते किती वेळ झालं वाट पाहत आहेत आणि तू कोणत्या विचारामध्ये आहेस. वडापाववाल्याने आपल्या तरुण मुलाला असं पब्लिक प्लेसमध्ये कानाखाली मारलेलं राकेशला अजिबात आवडलं नाही. राकेश म्हणाला, काका, तुम्ही जे काही आता केलं ते एकदम चुकीचं केलं. तरुण मुलावर हात उचलणं आता या वयात शोभा देत नाही. मुलाच्या वडिलांना त्यांची चूक कळाली तसं त्यांच्या डोळ्यातून पाणी येऊ लागलं आणि रडतच म्हणाले, काय करू साहेब, हा जेव्हा चूक करतो तेव्हा मला याच्यावर खूप राग येतो. ग्रॅज्युएशन केलं आहे तरी पण नेहमी चुकाच करत असतो आणि कदाचित मी आता जास्त चिडचिडा झालो आहे. आपल्या वडिलांच्या डोळ्यात आलेले अश्रू पाहून त्या मुलाला खूप राग आला आणि तो रागात राकेशला म्हणाला की, साहेब, चुकीचे माझे वडील नाहीत तर तुम्हीच आहात. कारण तुम्ही एका मुलासमोर त्याचा बाप चुकीचा आहे हे सांगत आहात. हे माझे वडील आहेत आणि यांना माझ्यावर हात उचलण्याचा पूर्ण अधिकार आहे. यांनी मला किती पण मारले तरी मला काहीच प्रॉब्लेम नाही, कारण हे माझे वडील आहेत. जर मला यांच्याकडूनच काही प्रॉब्लेम नाही तर मग तुम्ही विनाकारण आम्हाला ज्ञान का सांगत आहात. आणि हो साहेब, कधीच बाप चुकीचा नसतो, चुकीचे तर मुले असतात. केशला कडवट बोलणं ऐकून तो मुलगा आपल्या वडिलांचे डोळे पुसत म्हणाला, बाबा, स्वतःला दुःखी करू नका. तुम्ही दुसऱ्यांच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष देऊ नका. जेव्हा तुम्ही मला मारता तेव्हा मला खूप चांगलं वाटतं. मला वाईट तेव्हा वाटतं जेव्हा खूप दिवस तुम्ही मला काहीच मारत नाही. तेव्हा मी विचार करतो की बाबा मला का मारत नाहीत. कदाचित त्यांना माझी काहीच काळजी नाही. राकेश आणि त्याची बायको व मुलं त्या बाप लेकाकडे वेगळ्या नजरेने पाहत होते. राकेशची बायको तर त्याच्याकडे नजरेने अशी बघत होती, तिची भाषा त्याला कळत होती. ती जणू म्हणत होती, दुसऱ्यांच्या भानगडीत अजून पडा. राकेशने लगेचच वडापाववाल्याला पैसे दिले आणि तो तेथून निघून गेला. थोड्या वेळानंतर एका हॉटेलमध्ये त्याने गाडी थांबवली. सगळे जेवायला लागले, पण राकेशच्या मनात मात्र खूप हालचाल सुरू होती. जणू आतल्या आत दडवून ठेवलेलं काहीतरी आज बाहेर येत होतं. यावेळी त्याला त्याच्या वडिलांची खूप आठवण आली. 10 वर्षापूर्वी राकेश आपल्या वडिलांवर नाराज होऊन कायमचा शहरात निघून आला होता. त्यानंतर तो कधीच घरी गेला नव्हता. कारणही फार मोठं नव्हतं. त्या दिवशी राकेश घरी उशिरा आला होता आणि त्याचे वडील त्याला त्याच्या बायकोसमोर ओरडत होते. राकेशला खूप राग आला आणि तो म्हणाला, बाबा, आता मी मोठा झालो आहे. माझ्यावर असा सगळ्यांसमोर ओरडू नका. झाला आहेस का तुला मोठा? जर तुला या घरात राहायचे असेल तर माझे सगळे नियम ऐकावे लागतील. तुझ्यासाठी मी वेगळे नियम बनवू शकत नाही. मी तुला 100 वेळा सांगितलं आहे की रात्रीच्या 10 वाजायच्या आधी घरात तुझं पाऊल असलं पाहिजे. बाहेर मित्रांच्या सोबतीने बसून तुला वाईट सवय लागेल, परंतु तू माझं काहीच ऐकत नाहीस. आतमधून सुशांत पण ओरडत म्हणाला की, मला पण या घरात आता राहायचे नाही. सकाळीच मी हे घर सोडून जाणार आहे. मला आता तुमचे टोमणे सहन होत नाहीत. त्याचे वडील दुप्पट रागाने म्हणाले, सकाळी कशाला जातोस? आताच निघून जा. या घरात राहत आहेस म्हणल्यावर माझं तुला ऐकावंच लागेल. राकेशच्या मनात खूप राग निर्माण झाला. तो पहाटे 4 वाजताच त्याच्या बायकोला घेऊन शांतपणाने तेथून निघून गेला. 10 वर्ष झाले त्याने त्याच्या वडिलांचा चेहरा पाहिला नव्हता, पण त्याची वहिनी आणि आई त्याच्याकडे शहरात येत होते. पण बाप लेकामध्ये चांगलाच मोठा खटका उडाला होता. बाप हट्टी होता आणि बापापेक्षा हट्टी राकेश होता. राकेशची बायको म्हणाली, अहो, काय झालं आहे? तुम्ही अजून झोपला नाही? झोप लागत नाही का तुम्हाला? राकेश म्हणाला, बाबाची आठवण येत आहे. त्याच्या बायकोने लगेचच लाईट लावली आणि आपल्या नवऱ्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि म्हणाली की, मला असं वाटतंय की त्या वडापाववाल्याच्या मुलाचं बोलणं तुमच्या मनाला लागलं आहे. राकेश उदास होऊन म्हणाला, तो 20 वर्षाचा मुलगा खूप मोठं बोलून गेला
आणि तो जे काही म्हणाला ते चुकीचं पण नाही. बाप कधीच चुकीचा नसतो. त्यांच्या प्रत्येक बोलण्यामध्ये आपलं भलं असतं. बायको म्हणाली, मग यामध्ये उदास होण्यासारखं काय आहे? आता दिवाळीची सुट्टी लागणार आहे, तर यावेळेस आपण दिवाळीला गावाकडे जाऊ. मी तर या 10 वर्षात खूप वेळा गावाकडे गेले आहे. बाबांना पण मी भेटले आहे. ते तर माझ्यावर खूप प्रेम करतात. नेहमी डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद देत असतात. मुलांना पण खूप प्रेम करतात. राकेश म्हणाला, एक बोलू का? ती म्हणाली, हा बोला. राकेश म्हणाला, बाबा मला माफ करतील का? बायको हसत म्हणाली, काय तुम्ही पण, तुमच्या दोघांमध्ये असं कोणतं मोठं युद्ध झालं होतं की त्यामुळे बाबा तुमच्यावर एवढे नाराज असतील? ते तुमचे वडील आहेत. थोडासा त्यांना मस्का लावला तर ते लगेच नीट होतील. आणि रागात जर बाबाने 1-2 चपला फेकून मारल्या तर शांतपणे त्याचा मार खावा. लहानपणापासून तर खूप मार खाल्ला असेल. असं म्हणून बायको झोपी गेली. पण मात्र राकेशला काही झोप आली नाही. राहून राहून त्याच्या डोळ्यासमोर नेहमी त्याच्या बाबांचा चेहरा येत होता. राकेश त्या घरात सगळ्यात लहान होता. त्याच्या बहिणीपेक्षा आणि भावापेक्षा त्याचे वडील राकेशवर खूप प्रेम करत होते. खूप वेळा सगळ्यांपासून लपून राकेशला ते आवडीचे वस्तू, खाऊ आणून देत होते. एवढेच नाही तर खूप वेळा त्यांच्या बहिणीपासून आणि भावापासून लपून त्याला पैसे पण देत होते. राकेश 12-13 वर्षाचा झाला होता, तरी पण तो बाबांपाशीच त्यांच्या अंगावर हात टाकूनच झोपत होता. थंडीच्या दिवसात त्याला पांघरून घेऊ वाटत नव्हते, परंतु त्याचे वडील नेहमी त्याच्या अंगावर पांघरून टाकत असायचे. राकेश जेव्हा मोठा झाला तेव्हा पण ते खोलीमध्ये येऊन त्याला पांघरून देत होते. 2 दिवसानंतर राकेश पूर्ण फॅमिलीला घेऊन गावाकडे निघाला. त्याचं मन एकदम निर्मळ आणि मासूम बनलं होतं. पूर्ण अकड कुठेतरी दूर निघून गेली होती. मूर्ख ही अकडच होती. त्याच्यामुळे त्याला 10 वर्ष वडिलांपासून लांब राहावे लागले. खूप वर्षानंतर त्याला समजले की ही अकड आपल्या नात्यांना खाऊन टाकत असते. जसे ते घरी पोचले तसे त्याच्या आईच्या आणि बहिणीच्या आणि मुलांच्या चेहऱ्यावर एक प्रकारची चमकच आली होती. कारण यावेळी राकेश त्या घरात आला होता ना. 10 वर्षानंतर त्याने त्याच्या घरात पाऊल टाकले होते. सगळ्यांना भेटल्यानंतर ते एका जागी सगळे गप्पा मारत बसले, परंतु त्याला त्याचे वडील कुठेच दिसले नव्हते. आईला विचारून तो त्यांच्या खोलीत गेला तर ते झोपी गेले होते. राकेशने जाऊन त्याच्या वडिलांच्या पायाला स्पर्श केला. त्याच्या स्पर्शामुळे त्याचे वडील झोपेतून जागे झाले. ते लगेचच उठून बसले आणि चष्मा घालून राकेशकडे पाहू लागले. जेव्हा त्यांनी राकेशला पाहिलं तेव्हा त्यांचं हृदय धडधड करू लागलं. राकेशचे वडील खूप बदलले होते. या 10 वर्षात ते जास्तच म्हातारे दिसत होते, शिवाय कमजोर आणि अशक्त सुद्धा दिसत होते. जेव्हा वडिलांची नजरे त्याच्या डोळ्याशी मिळाली, लगेच राकेशने आपली मान खाली घातली. पण हे काय? त्याचे वडील अजून एकदा शांतपणे झोपून गेले. राकेश दगड बनल्यासारखा एकटक आपल्या वडिलांच्या पायाकडे बघत बसला. बाबाला काही बोलण्याची त्याच्यात हिंमत होत नव्हती. त्याच्या वडिलांच्या मनामध्ये त्याच्याबद्दल अजून नाराजी होती. आयुष्यात मोठं काम म्हणजे बाबाला बोलणे. मोठं झाल्यावर जेव्हा त्याला पैशाची गरज होती तेव्हा तो आईला बोलत होता. नंतर जेव्हा त्याचा भाव कमवू लागला तेव्हा तो भावाला मागू लागला. आज तर 10 वर्षानंतर त्याला बाबासोबत बोलावे लागणार होते. हे खूप कठीण काम होते. राकेश बाहेर आला आणि त्याच्या 8 वर्षाच्या मुलाला घेऊन आतमध्ये गेला. राकेश त्याच्या मुलाला याच्यामुळे घेऊन गेला की त्या दोघांमध्ये काहीतरी बोलणे होईल. रोहनने त्याच्या आजोबाच्या चेहऱ्यावरील चादर साईडला केली आणि म्हणाला, आजोबा बघा, बाबांना तुम्हाला काहीतरी बोलायचं आहे. राकेशचे वडील अजून एकदा तोंडावर चादर घेत म्हणाले की तुझ्या बापाला सांग की इथून निघून जा. मला त्याच्यासोबत काही सुद्धा बोलायचं नाही. वडिलांचे बोलणे ऐकून राकेशने त्या वडिलांचे पाय धरले. त्याला खूप बोलू वाटत होते, परंतु यावेळी त्याच्या डोळ्यातून मात्र अश्रूच आले आणि ते अश्रू त्याच्या वडिलांच्या पायावर टपाटपा पडले. रोहन म्हणाला, बघा की आजोबा, बाबा रडत आहेत. राकेशचे वडील भरल्या गळ्याने म्हणाले की
तू रडत आहेस हे तुझ्या मुलाला दिसले, पण मी 10 वर्षापासून रडत आहे हे मात्र कुणाला दिसले नाही. राकेश रडत म्हणाला, बाबा मला माफ करा. खूप वर्षानंतर कळाले की तुम्ही चुकीचा नव्हता, चुकीचा तर मी होतो. कदाचित त्याचे वडील राकेश कधी माफी मागत आहे याची वाट पाहत होते. ते लगेचच उठून बसले आणि त्याला म्हणाले की इकडे माझ्यापाशी येऊन बस. खूप वर्ष झालं तुला मिठी मारली नाही. खूप वेळा मनात आलं की सगळी आकड बाजूला सारून तुझ्याकडे यावे, पण तू तर दगड बनला होतास. तुला पाझर अजिबात फुटत नव्हते. 10 वर्षानंतर राकेशने पण आपल्या वडिलांना कडकडून मिठी मारली. त्या मिठीमध्ये त्याला दुनियाभराची शांतता मिळाली. त्याला असं जाणवलं की खूप मोठ्या झाडाच्या सावलीत आलो आहे. आता त्याचे वडील एकदम सडपातळ झाले होते. त्याचे वडील लहान मुलासारखे उत्साहाने फटाके उडवत होते. त्यांना पाहून असं वाटत होतं की 10 वर्षाच्या वनवासानंतर ते दिवाळी साजरी करत आहेत. दिवाळी झाल्यानंतर राकेश त्याच्या आईला आणि वडिलांना घेऊन शहरात आला. काही महिन्यांनी लगेचच त्याच्या वडिलांची तब्येतीत सुधारणा दिसू लागली. बाप ही देवाने आपल्याला दिलेली अनमोल देणगी आहे. वडील हे आपल्या मुलांचे भाग्य निर्माता आहेत. वडील आपल्या मुलांसोबत गुरु, भाव आणि मित्राची भूमिका बजावतात. कुटुंबाची काळजी घेणे ही वडिलांची जबाबदारी असते. मूल आपल्या वडिलांना खरा हिरो मानतात. जीवनात संघर्ष करून कुटुंबाला आनंद देण्याचे काम फक्त बापच करू शकतो. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.